पंढरपूर तालुक्यातील अभे गावातून शिक्षणासाठी पंढरपुरात आलेल्या स्नेहाचा अपघात. अधिकारी बनून घरची गरिबी दूर करण्याचं स्वप्न पाहणारी श्रेया आज काळाच्या निर्दयी धडकेत कायमची हरपली आहे. एका बेफाम टिपरच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला आणि एका कष्टकरी कुटुंबाचा आधारवड स्वप्न भंग झालं. श्रेया अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगी म्हणून ओळखली जात होती. यूपीएससी आणि एमपीएससी पास करून अधिकारी व्हायचं, आईवडिलांच्या आयुष्याला आधार द्यायचा हीच तिची जिद्द होती. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. आई वडील दिवसभर मोलमजुरी करत, काबाड कष्ट करत तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. घामाच्या प्रत्येक थेंबातून त्यांनी तिच्या स्वप्नांना पंख दिले होते. पण नियतीने वेगळाच डाव खेळला. रस्त्यावरून सायकलची पंक्चर काढून जात असताना भरधाव टिपरने दिलेल्या जोरदार धडकेत श्रेया जागीच ठार झाली. एका क्षणात तिची स्वप्न चिरडली गेली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बेदरकार टिपर चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. रस्त्यावर धुडगूस घालणाऱ्या टिपर चालकांवर प्रशासन लगाम कधी बसवणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. श्रेया गेली, पण तिचं अधिकारी होण्याचं स्वप्न आणि तिच्या आईवडिलांची आशा आजही हवेतच लटकलेली आहे. एका अपघाताने केवळ एक जीव नाही तर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य हिरावून घेतलं आहे. आता प्रश्न एकच आहे, श्रेयाच्या आईवडिलांना प्रशासनाकडून न्याय मिळणार का, हे पाहणे गरजेचे आहे. पहा काय म्हणतात श्रेयाचे वडील. श्रेया गाडी मुलीचं नाव आहे, मी तिचे वडील आहे आणि मला सरपंचाकडून फोन आला. एक 4:15च्या आसपास मला फोन आला की आपल्याला तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि आपल्याला जायचंय, पंढरपूरला जायचंय आणि लवकर या. मी आपलं गेलो. मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलीची वसतिगृहामध्ये, शासकीय हॉस्टेलमध्ये राहत होती. ते कुठं प्रकार घडला काय, पण आम्हाला डायरेक्ट त्यांनी ह्याला बोलवलं, त्या दवाखान्यात बोलवलं, लाईफलाईन या दवाखान्यात बोलवलं. दवाखान्यात गेलो तर तिथं त्या वसतिगृहाच्या मॅडम होत्या. मॅडम विचारलं काय म्हणलं, मॅडम असं काय झालं, कसं काय झालं, कुठं आहे श्रेया. तर त्यांनी सांगितलं की ही श्रेया इकडे यायला लागल्या होत्या सायकलची पंक्चर काढायला आणि त्यामध्ये हे प्रकार घडला. आता आपली मागणी काय असणार? माझी मागणी काय असणार आहे, आता माझा मुलगा आहे, 12वीचं शिक्षण घेतोय. मी कस तर मुलीला गरिबीतनं मी शिकवलं होतं. तर माझी हालाकीची परिस्थिती आहे आणि माझ्या गरीबाला मला न्याय मिळावा, माझ्या मुलीला न्याय मिळावा. शेवट फोन वगैरे कधी झाला? शेवटचा फोन त्या दिवशी मला काय फोन तिचा आलेला नव्हता आणि घरातल्या कोणालाच फोन आला आणि शासकीय हॉस्टेलच्या मॅडमने मला काय कुठल्या प्रकारचा मला संपर्क केलेला. तिचं काय स्वप्न होतं? तिचं एक स्वप्न होतं. आता ती BCA सेकंडला शिकत होती आणि तिचं एक स्वप्न होतं की मला म्हणायची, पप्पा तुम्ही एवढं वर्ष हे करा, मला हे शिकवत, अजून एक माझं इकडे ग्रॅज्युएशन होईल आणि माझा जॉब बी होईल आणि मला 2 वर्षासाठी MPSC करायचे, मला 2 वर्षासाठी पुण्याला पाठवा, एवढं तिचं स्वप्न होतं. अधिकारी व्हायचे, अधिकारी होत होती, तिचं स्वप्न होतं. अचानक दुर्दैवी घटना घडली, पण त्याला तुम्ही जबाबदार कुणाला पकडताय? आता जबाबदार आता म्हणायचं, आता कुणाला सांगा काय, आता माझं असं घडले तर तुम्ही काय कुणाला जबाबदार देऊ. आता प्रशासनाने सगळे हे करून चौकशी करून त्यांनी दोषी ते कोणाला ते ठरवा. पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी असणार आहे? पोलीस प्रशासनाने ह्याचा सखोल चौकशी व्हावी आणि मला न्याय, CCTV फुटेज असतील, मला न्याय व्यवस्थित मिळावा. गाडीचा ड्रायव्हर अल्पवयीन असल्याचं समजतं, ते काय आपल्याला माहित नाही. आपण त्या ड्रायव्हरला बघितलं ना, की कोणाचं काय माहित नाही.